नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदिसंस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्य प्रतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। भगवान गणेशांच्या दिव्य लीला नियुक्त असणाऱ्या गणेश पुराणाचं आपण चिंतन करतोय। राजा सोमकांतांचा आणि भृगु महर्षींचा संवाद आपण पाहतोय। सोमकांत राजा महर्षी भृगूंकडे आला त्याची समस्या दूर करण्यासाठी। महर्षी भृगू सांगतात, जेव्हा मला समस्या आली होती ना तेव्हा मी भगवान व्यासांकडे गेलो होतो। त्याची समस्या शारीरिक पद्धतीची आहे। भगवान महर्षींची समस्या, भृगूंची समस्या वैचारिक बौद्धिक पातळीवरची आहे। ते म्हणाले मला शांती मिळत नव्हती। मी भगवान वेदव्यासांकडे गेलो। भगवान वेदव्यास म्हणतात मलाही अहंकार जडला होता। त्या अहंकाराला दूर करण्यासाठी मी भगवान ब्रह्मदेवांकडे जाऊन पोहोचलो। ब्रह्मदेव सांगतायत मलाही अहंकार झाला होता। कशा करता सांगतायत कथा? ब्रह्मदेवांना किंवा व्यासांना अहंकार होतो की नाही याच्यासाठी कथा नाही त्या समजून घ्यायच्या आहेत। कथा आपल्याला यासाठी समजून घ्यायची आहे की लक्षात ठेवा, इतक्या मोठ्या मोठ्यांना तो सोडत नाही। नवल अहंकाराची गोठी अज्ञाना न लगे पाठी। तो अज्ञानाच्या मागे लागतच नाही, तो ज्ञानी माणसालाच पकडतो, कारण ज्ञानाचाच अहंकार होत असतो। ही मोठी अडचण आहे, लक्षात घ्या। आणि मग व्यासांसारख्यांना होतो, ब्रह्मदेवांसारख्यांना होतो। त्यांना होतो की नाही हे महत्वाचं नाही, झाल्यानंतर त्यांची अवस्था वाईट होते। आपल्या कामाचं ते आहे। तेवढे अद्वितीय असणारे महर्षी वेदव्यास, स्वतः परब्रह्म परमात्मा स्वरूप असणारे महेश्वरांमध्ये ज्यांची गणती आहे, त्या ब्रह्मदेवांची अवस्था जर वाईट होत असेल तर अहंकार आपले काय हाल करेल हे समजून घेण्याकरता कथा आहे। तेवढ्या अंगाने समजून घ्यायची। भगवान ब्रह्मदेव महर्षी व्यासांना सांगतायत आरंभीची रचना, विश्वाची निर्मिती होण्याच्या पूर्वीची ही रचना, म्हणजे विश्व ज्याला आपण सध्या म्हणतो, हे जे दृश्य जगत आहे तुमच्या आजूबाजूचं, त्याच्याही आधीची रचना, अगदी सुरुवातीची अवस्था कशी? भगवान ब्रह्मदेव सांगायला सुरुवात करतात, एकटच एकट ओंकार ब्रह्म, ज्याला भगवान गणेश म्हणतात, ते उपस्थित होतं। म्हणून गणेश पुराणाने सुरुवात करताना फार सुंदर शब्द वापरले, ओंकार रूपी भगवान यो वेदादौ प्रतिष्ठितः। इथं वेद शब्दाचा अर्थ जे काही जाणवत आहे त्या सगळ्याला, जाणीव या अर्थाने वेद शब्द वापरला, ज्ञान या अर्थाने वेद शब्द वापरला। ज्याचं ज्ञान होतं त्याच्याही आधी उपस्थित असलेलं जे ओंकार रूपी गणेश तत्व ते एकटच एकटं होतं। भगवान ब्रह्मदेव सांगतात त्या एकट्या मोरयाला इच्छा झाली, एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटाच असंख्य रूपामध्ये नटलो पाहिजे। त्याचीच आत्मस्मृती त्या पद्धतीने कार्य करतीये। स्फुरण ज्याला म्हणतात ते स्फुरण कार्य केलं, त्या स्फुरणातून पुढे सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या। त्यांनी आपली योग माया प्रगट केली, तिला वल्लभा असं म्हणतात। त्या वल्लभीनी मोरया युक्त झाले। वल्लभीश स्वरूप पहिलं सांगितलं, त्यानंतर त्या वल्लभेश गुणेश स्वरूपाने आपल्या गुणांमधून 3 गुणांनी 3 वेगवेगळ्या देवता तयार केल्या। रजोगुणातून भगवान ब्रह्मदेवांची निर्मिती झाली, सत्वगुणाने भगवान विष्णूंची निर्मिती, तमोगुण प्रधान असणाऱ्या भगवान शंकरांची निर्मिती झाली। आणि मग या सृष्टीची व्यवस्थित रचना चालावी म्हणून त्यात मोहन कार्य करण्यासाठी, या सृष्टीला मोहित करण्यासाठी जगदंबेची रचना निर्माण झाली। यानंतर या सृष्टीला ज्ञान आणि प्रकाश देण्यासाठी, या सृष्टीच्या सुनियंत्रित काल रचनेसाठी भगवान सूर्य निर्माण झाले। हे पंचेश्वर निर्माण झाले। अगदी पहिली अवस्था आहे, लक्षात घ्या, हे केवळ प्रगट झाले होते। भगवान ब्रह्मदेव सांगतात आम्ही निर्माण तर झालो होतो, आम्ही कोण हे आम्हालाच माहित नव्हतं। हा प्रश्न तुमचा माझाही आहे, लक्षात घ्या, ब्रह्मदेवांना नाही आहे। आपण जन्माला येताना पहिला प्रश्न आपला कोणता? म्हणून आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितलं, लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर कुठेही कोणतंही बालक जन्माला येत असेल, ते पुढे भलेही कोणती भाषा बोलत असेल, त्याचा पहिला प्रश्न संस्कृत मध्येच असतो। आणि तो आल्या आल्या रडताना पहिला ध्वनी काढतो केह्या। केहाचा अर्थ काय असतो? शास्त्रकारांनी सांगितलं कोहम। तो कोहम व्यवस्थित म्हणता येत नाही म्हणून ते केह्या केह्या करतं। कोहम
कोहम, मी कोण आहे हा प्रश्न तुम्हाला मला आहे. त्याचं उत्तर शास्त्रकारांनी सांगितलं. कोहम या प्रश्नाला सोहम हे उत्तर तुमच्या माझ्याकडे दिलं. कोहम पासून सोहम पर्यंतचा जो प्रवास, त्या प्रवासाला जीवन असं म्हणतात. मी कोण आहे या प्रश्नापासून मी तोच मोरया आहे, त्या मोरयाचाच अंश आहे, इथपर्यंत आपल्याला आपल्या जीवनाची रचना विकसित करत न्यायची आहे. ब्रह्मदेवांच्या समोर प्रश्न आहे. एकमेकाला भेटले हे सगळे पंचेश्वर. भगवान ब्रह्मदेव विष्णूंना पहिल्यांदा भेटले असं वर्णन आहे. दोघं एकमेकाला विचारतात तुम्ही कोण. दोघांचे समोर प्रश्न आहे. ते म्हणाले नाही माहिती, अपार क्षमता आहे माझ्यात, एवढं फक्त मला जाणवत आहे. दोघांनी एकमेकाची शक्ती पाहिली. तेवढ्यात तिथे भगवान ज्योतिर्लिंग स्वरूपात भगवान शंकर प्रगट झाले. दोघांनी त्यांचाही तोच प्रश्न विचारला. तेही उत्तर देऊ शकत नाहीयेत, सगळ्यांना माहित नाहीये. पाचही एकत्र आले आणि मग पुराणकार आपल्या समोर वर्णन करतात. या पाचांनी मी चिंतन केलं, ज्या अर्थी आपण पाच आहोत आणि आपण एकमेकाला निर्माण केलेलं नाही, याचा अर्थ आपला निर्माण करणारा कोणीतरी आणखीन एक असलाच पाहिजे. तो कोण काहीच माहित नाहीये. आणि म्हणून शास्त्रकारांनी अद्भुत शब्द रचना वापरली. जगातला पहिला मंत्र वापरला गेला, यस्मै कस्मै नमो नमः. जो कोणी असेल त्याला नमस्कार असो, जसा असेल तसा नमस्कार असो. माहीतच नाही कोण आहे ते. आद्यतम अवस्था लक्षात घ्या. कित्येक वर्षे यांनी तप केलं आणि त्या तपाचा परिणाम म्हणून त्यांच्या समोर भगवान गणेश गजमुख स्वरूपात प्रगटले. हे जे गजमुख आहे ते निर्गुण निराकाराचं प्रतीक स्वरूपात आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलं. जग जे आहे ते सगुण साकार असतं. त्याच्या विपरीत जे निर्गुण निराकार, जग शब्दाला उलट केलं की ग शब्द तयार होतो. ती रचना आपल्याला शास्त्रकार सांगतायत. तसं गजमस्तक असलेले, याचा अर्थ निर्गुण निराकार परब्रह्म असलेले. आणि म्हणून या पंचेश्वरांनी, या तीन ईश्वरांनी जी रचना केली आहे ना स्तोत्राची, विश्वातलं पहिलं स्तोत्र निर्माण झालं. अजम निर्विकल्पम निराकारमेकम निरानंदमानंदमद्वैतपूर्णम परम निर्गुणम निर्विशेषम निरीहम परब्रह्म रूपम गणेशम भजेम. हे पाचही जण परब्रह्म स्वरूप असणाऱ्या गणेशाचं पूजन करतायत. आपल्याला तो गणेश समजून घ्यायचा आहे. शिवपुत्र गणेश नाही, पार्वती नंदन गणेश नाही, शिवगणांचा प्रमुख गणेश नाही. पंचेश्वर म्हणून ज्याची उपासना करतात, परब्रह्म रूपम गणेशम भजेम, ही जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला या निमित्ताने मांडली. भगवान ब्रह्मदेव म्हणतात आम्ही सगळ्यांनी त्यांची उपासना केली, ते प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर त्यांनी आम्हा सगळ्यांना सांगितले, आमच्या नावांपासून सुरुवात केली. मला ब्रह्मदेव नाव देण्यात आलं. एकांना विष्णू, एकांना भगवान शंकर, एकांना देवी सूर्य, हे प्रत्येकाला नावं मिळाले. आमचे आमचे निवासस्थान त्यांनी निर्माण केले, ते आम्हाला राहण्याकरता दिले. मला सत्यलोकाचा निवासस्थान मिळालं. प्रत्येकाला तसे तसे निवासस्थान मिळाले. त्यांचे कार्य मिळाले. मला सृष्टी निर्मितीचं कार्य मिळालं. विष्णूंना पालनाचं, शंकरांना संहाराचं, भगवान गणेशांनी त्या परब्रह्म स्वरूप ओंकाराने आम्हाला आमचे आमचे कार्य वाटून दिले. हे सगळे कार्य करण्याची आज्ञा दिली. ते कार्य करा म्हणून सांगितलं. ते तत्वता अंतर्धान पावलं. पण आमच्या समोर प्रश्न होता, म्हणजे प्रामुख्याने ब्रह्मदेव सांगतात माझ्या समोर प्रश्न होता, सृष्टी निर्माण करा असं मला सांगितलं. प्रश्न निर्माण होता, सृष्टी म्हणजे काय तेच माहित नाही, निर्माण काय करायचं, कशाची निर्मिती करायची. मी पुन्हा तप केलं. माझ्या समोर भगवान गणेश पुन्हा प्रगट झाले आणि त्या लंबोदराने अद्वितीय कृती केली. कोणती? मला उचललं सोंडेने आणि सरळ गिळून टाकलं. कशा करता गिळलं? मला त्यांच्या पोटात नेलं. लंबोदराच्या उदरात मी जाऊन पोहोचलो. आणि मग लंबोदर शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल, म्हणजे त्याची गंमत लक्षात येते. लंबोदर शब्दाचा अर्थ सांगताना शास्त्रकारांनी गाणपत्य संप्रदायाने सांगितलं, यस्योदरात विश्वमिदं प्रसूतम ब्रह्माणि तद्वत् जठरे स्थितानि अनंत रूपम जठरम हि यस्य लंबोदरंतम प्रणतोस्मि नित्यम. ज्याच्या उदरातून सगळे जन्माला येतात, ज्याच्या उदरातच सगळे खेळतात आणि ज्याच्या उदरातच शेवटी सगळ्यांचा लय होतो, लंबोदर त्याला म्हणतात. त्या लंबोदराच्या उदरात असणारे अनंत कोटी ब्रह्मांड मी पाहिले. भगवान ब्रह्मदेव व्यासांना सगळी कथा सांगतायत. मी तिथे असणारे ते अनंत कोटी ब्रह्मांड पाहिले. प्रत्यक्ष ज्ञान घेतलं, प्रात्यक्षिक स्वरूपातलं ज्ञान घेतलं. ते सगळं पाहिलं. बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर सृष्टीच्या रचनेला आरंभ केला. पण पंचायत झाली.
ब्रह्मदेव सांगतायत मी सृष्टीची रचना आरंभ तर केली, पाहिजे तशी सृष्टी निर्माण होऊ लागली, जे जे पाहिलं होतं ते तशाला तसं निर्माण करायचा मी प्रयत्न करत होतो. पण आणखीन एक गोष्ट घडली, जशी सृष्टी निर्माण होत गेली तसा त्या प्रत्येक निर्मितीच्या सोबत माझ्या मनात एक अहंकार निर्माण होत गेला की मी सगळ्यात प्रमुख आहे, मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, मी सृष्टी निर्माण करतोय, मला सगळ्यात पहिलं कार्य भगवंतांनी दिलं, याचा अर्थ मी सगळ्यात योग्य असलो पाहिजे. जर मी सृष्टीची निर्मितीच केली नाही तर भगवान विष्णू पालन कशाचं करणार, जर भगवान विष्णूंनी पालनच केलं नाही तर शंकर संहार कशाचा करणार, देवी मोहित कोणाला करणार, सूर्य ज्ञान कोणाला देणार. याचा अर्थ या उरलेल्या चौघांचं कार्यही माझ्या कामावर अवलंबून आहे. हा अहंकार माझ्या मनात निर्माण झाला. भगवान ब्रह्मदेव सांगताय, मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं तसं ब्रह्मदेवांना अहंकार होतो की नाही याच्या अंगाने नका कथा लक्षात घेऊ. ब्रह्मदेव श्रेष्ठ का आहेत, कारण त्यांना आपल्याला अहंकार झाला हे कळतं आणि ते मान्य करण्याची त्यांची तयारी असते. आपली नेमकी अडचण तिथे लक्षात घ्या. कथा आपल्याला त्याच्यासाठी समजून घ्यायची आहे. आपल्याला अहंकार होतो हेच मान्य नाही आणि मी अहंकारी आहे हे मान्य करण्याचाच तयारी नसलेला अहंकार आपल्यात आणखीन तयार होतो. मग विकासाची सगळी संधी संपून जाते. मग शास्त्रही काही करू शकत नाही आणि अहंकारी माणसाचं गुरुही काही करू शकत नाही. हे आपण सोमकांताच्या निमित्ताने पाहिलं. आपल्याला भूमिका ती समजून घ्यायची आहे. अहंकार होऊ शकतो, व्यासांना झाला, ब्रह्मदेवांना झाला, तुमची माझी काय गोष्ट आहे, झाला तर कळला पाहिजे, समजला पाहिजे, मान्य करता आला पाहिजे आणि मग पुढची गोष्ट आहे त्यातून बाहेर पडण्याचा उपाय शोधता आला पाहिजे. तात्पुरता झाला, क्षणिक झाला ब्रह्मदेवांना अहंकार, ताबडतोब वेगळी गोष्ट घडली, नाना प्रकारच्या वेगळ्याच कृती होऊ लागल्या. हे निर्माण करण्याकरता संकल्प वेगळाच करत होते आणि निर्मिती वेगळीच होत होती. गलबडून गेले, आश्चर्यचकित झाले, विचित्र अवस्था निर्माण झाली, शंकित झाले आता करायचं काय. आणि मग लक्षात आलं की नाही, जी निर्मिती होतीये ना ती माझ्या भरोशावर नाही होत आहे, भगवंताला करून घ्यायची आहे, मी निमित्त आहे. आणि कायम लक्षात ठेवा, कोणतीही चांगली गोष्ट तुमच्या हातून घडत असेल तर हा आनंद निश्चितपणे आपण घ्यावा की भगवंताला एखादं चांगलं कार्य करायचंय, त्यांनी निमित्त म्हणून मला निवडलंय, याच गोष्टीचा आनंद असला पाहिजे. पण कार्य त्याच आहे, मी नाही करत आहे. कारण ज्या क्षणी मी करण्याचा अहंकाराचा भाग येईल त्या क्षणी ब्रह्मदेवांचं कार्य बिघडतं. तुमचं माझं काय घेऊन बसला. कथा आपल्याला ते सांगतेय. भगवान ब्रह्मदेव म्हणतात सगळं विपरीत व्हायला लागलं, माझ्या लक्षात आलं, गडबड झाली, मी शरण गेलो भगवान गणेशांना. अशा वेळी आपल्यापेक्षा श्रेष्ठांना शरण जाणे हाच मार्ग आहे. परब्रह्म परमात्म्याला शरण जाणे हाच मार्ग आहे. तो आपल्याला सांगायचा आहे. ती रचना आपल्या समोर भगवान ब्रह्मदेव सांगतात, मी मोरयाला शरण गेलो आणि मग आकाशवाणी झाली, तप करा. पुन्हा पंचायतीच होती. आता तप म्हणजे काय ते माहित नव्हतं, कशाचं तप करायचं. पुन्हा त्या पद्धतीने आकाशवाणी झाली की एक काम करा, वटवृक्ष पहा. मोठी मजेदार रचना ही समजून घ्या. वटवृक्ष का पाहायचा. सगळ्या शास्त्रांनी सुरुवातीला वटाचं वर्णन केलं. वडाच्या झाडाचं वैभव समजून घ्या. वडाच्या झाडाचं वैशिष्ट्य हे आहे की हे झाड बाकीचे सगळे झाड मुळापासून दूर वाढत जातात. म्हणजे जेवढं झाड उंच उंच होत जाईल तितकं ते मुळापासून दूर जात असतं. वडाच्या झाडाचं वैभव काय आहे लक्षात घ्या. वडाचं झाड एका विशिष्ट मर्यादे इतकं मोठं झालं ना की ते पलटतं, त्याच्यातून पारंब्या निर्माण होतात. त्या पारंब्या मुळाच्या दिशेने वाढतात आणि मग मुळामध्ये जाऊन पुन्हा मिसळतात. त्या पारंब्याचं नवीन मूळ तयार होतं. ते पारंब्या पुन्हा मुळाकडे जाणे या वाक्याचा अर्थ एक वर्तुळ पूर्ण होतं. बाकी कुठल्याही वृक्षाच्या बाबतीत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून वडाच्या झाडाचं एवढं महत्व आपल्याकडे सांगितलं. आध्यात्मिक दृष्टीचं मी म्हणतोय, पौराणिक दृष्ट्या जे आहे ते बाकीचं आहे. पर्यावरण दृष्ट्या त्याचं अद्वितीय वेगळंच महत्व आहे, त्यालाही मी आता स्पर्श नाही करत आहे. मला आपल्याला सांगायचंय त्याचं आध्यात्मिक महत्व. का वडाचं झाड, कारण ते परिपूर्णतेचं लक्षण आहे, ते चक्राचं लक्षण आहे, ते पुन्हा मूळ पदावर येण्याचं लक्षण आहे. आणि लक्षात घ्या, भगवंताच्या पासून, ओंकारापासून जर विश्वाच्या निर्मितीला रचना झाली असेल, त्यातून जर ब्रह्मदेव विष्णू शंकर निर्माण झाले असतील, त्या ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली असेल, त्या सृष्टीत हे पंचमहाभूत तयार झाले असतील, त्या पंचमहाभूतापासून हा देह तयार झाला असेल, तर याचा अर्थ चक्र कुठपर्यंत चाललंय त्याचं उत्तर आहे भगवंतापासून
पुढे 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 तर चाललोय, वर वर चाललोय, एका बाजूला दिसायला म्हणायला, दुसरीकडे आपण मुळापासून दूर दूर चाललोय. आता काय असलं पाहिजे, आता वडाची रचना पाहायची आहे. म्हणजे काय, कुठलं तरी झाड नाही पाहत बसायचंय, त्याच्या मागची भूमिका पाहायची आहे. वडाकडे पाहायचं याचा अर्थ आता मला माझ्या मुळाकडे पाहायचंय. माझं मूळ काय आहे, एकटा माझा मोरया. आता मला मोरयाचं चिंतन करायचंय, मला आता मुळाकडे परतायचंय. कारण आनंद तिथे आहे, सुख तिथे आहे, स्वानंदाचा धनी आहे तो, त्याच्या चरणी आनंद मिळू शकतो. म्हणून मला मुळाकडे परत जायचंय. हे जे मुळाकडे परत जाणे आहे, हे जे भगवत सन्मुख होणे आहे, हे जे ईश्वरी उपासनेचं सूत्र आहे, त्याला वड पाहणे असं म्हणतात. तो पाहिला तर वड पाहिला, नाही तर मग नुसत्याच फांद्यांचं पूजन झालं किंवा नुसत्या झाडाचं चित्र पाहिलं गेलं नाही. पुन्हा वापस त्या मुळापर्यंत जायचंय. याचा अर्थ मला गणेश उपासना करायची आहे. तीच अवस्था नेमकी आली. संसाराचं प्रतीक म्हणून आपल्या समोर तो वड सांगितला. भगवान ब्रह्मदेव एक गोष्ट सांगतायत, मला तो वड दिसला, मी त्या वडाचं चिंतन करत होतो. वडाचं चिंतन करता करता आणखीन अजब गोष्ट घडली. काय झालं, अचानक जिकडे तिकडे प्रलय निर्माण झाला, पाणीच पाणी जिकडे तिकडे पसरलं. आता हे पुढचं सूत्र समजून घ्या. सगळ्या सृष्टीची निर्मिती करण्याच्या आधीचा विषय आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी पसरलं, हे सूत्र आहे त्याच्यामधलं. कोणतं, त्याचं उत्तर आहे पहिल्यांदा जल निर्माण होत असतं. हे जलनिर्मिती प्रक्रिया समजून घ्या, कारण पाणी फार महत्वाचं आहे. तुमची माझी संस्कृती इतकी विज्ञाननिष्ठ संस्कृती आहे, लक्षात घ्या की त्यांनी पाण्याला शब्दच वापरला, जीवन. पाणी म्हणजे निव्वळ पाणी नाही, पाणी म्हणजे जीवन. याचा अर्थ पाणी असलं तरच जीवन निर्माण होऊ शकतं. म्हणून लक्षात घ्या ना, आपले सगळे वैज्ञानिक वेगवेगळ्या ग्रहांवर यानं पाठवतात. चंद्रावर असेल, मंगळावर असेल, वेगवेगळ्या जागी यानं पाठवतात. तिथं सगळे संशोधन करतात. या संशोधनातला सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असतो माहितीये, तिथे पाणी आहे का. मग ते पाणी मिळालं तर त्यांना ब्रह्मानंद झाल्याचा आनंद आपल्याला अनुभवायला येतो. काय एवढं पाणी शोधायचंय, पृथ्वीवर एवढं पाणी आहे ते सोडून तिथून चंद्रावरचं मंगळावरचं पाणी काय शोधायचं, त्याचं उत्तर समजून घ्या. तिथे पाणी आहे याचा अर्थ जीवन आहे, याचा अर्थ जीवनाची संभावना आहे. कारण जिथं पाणी नसेल तिथे जीवन नाही, ही जी रचना आहे ती समजून घ्या. सर्वत्र प्रलय दिसला. त्या प्रलयात तेवढं एकच झाड शिल्लक होतं. त्या झाडाचं एकच वडाचं पान वाहत वाहत ब्रह्मदेवांपर्यंत आलं. ब्रह्मदेवांपर्यंत येऊन पोचले. त्या वडाच्या झाडाच्या पानावर ब्रह्मदेवांना एक बालक रूप गणेशाचं दिसलं. असं सुंदर वर्णन आहे. सगळ्या देवतांच्या वर्णनामध्ये अशा प्रकारचे वर्णन येतात. तर मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं, बहुसंख्य पुराणांची रचना सारखीच आहे. कारण त्यांना सांगायचं एकच आहे. शेवटी ते एकच तत्व त्या त्या पुराणाच्या नुसार तशी तशी रचना सांगितलेली असते. भागवतामध्ये जर आपण जाऊन पोहोचला तर तिथं महर्षी मार्कंडेय यांची कथा आपल्या समोर येईल आणि त्यांना मिळालेल्या दर्शनाची कथा आपल्या समोर येते. वटस्य पत्रस्य पुटेशयानम बालम मुकुंदम प्रणतोस्मी नित्यम. भागवतातली रचना आपल्याला पाहायला मिळते. गणेश पुराण सांगतं, भगवान ब्रह्मदेवांच्या समोर ते पान आलं, त्याच्यावर त्यांना बाल रूपात गणेश दिसले. इथे वर्णन गणेशाचं करायचंय म्हणून गणेश स्वरूपाचं दर्शन झालं. सांगायचं एकच तत्व आहे, ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे पुराणांचं. कारण शेवटी त्या त्या देवतेचं वर्णन जरी करत असले तरी कायम लक्षात ठेवा, कोणतंच पुराण कोणत्याच देवतेचं वर्णन करत नाही. शेवटी वर्णन आता सांगितलं तसं परब्रह्म रूपम गणेशम भजे. मग ज्याची ज्याची उपासना आपण करतोय ते परब्रह्म परमात्मा तत्वाची उपासना करतोय, ओंकाराची उपासना करतोय. जे सूत्र आपल्याला भगवान जगद्गुरु आदिशंकराचार्य महाराजांनी दिलं ना, ते पांडुरंगाच्या समोर उभे राहतात आणि पांडुरंगाला म्हणतात परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. मी पांडुरंगाची उपासना करतोय कारण माझा पांडुरंग परब्रह्माचं लिंग आहे. लिंग याचा अर्थ ओळख आहे, चिन्ह आहे, माध्यम आहे. उपासना आपल्याला त्याची करायची आहे, त्या ओंकार रूप गणेशाची करायची आहे. देवा तूची गणेशू या स्वरूपात माऊली ज्याचं वर्णन करतीये त्या मोरयाची उपासना करायची आहे. ब्रह्मदेवांना ते दर्शन होतं. भगवान ब्रह्मदेव त्या पानावरचं दर्शन पाहतात आणि मग त्यांनी त्या मोरयाचं पुन्हा नमस्कार केला, वंदन केलं. म्हणून मजेदार रचना आहे, बालक रूप आहे, त्याच्यामुळे खोडकरपणा त्याच्यामध्ये आहे. तो खोडकरपणाही समजून घ्यायचा आहे.
का असं केलं असेल, त्या बालक रूपाने पाणी आपल्या सोंडेने उचललं, ब्रह्मदेवावर उडवलं, कशा करता? त्याचं एक तर उत्तर, त्यांना जीवन प्रदान केलं, त्यांना जीवनाची संभावना प्रदान केली, हा एक अर्थ. दुसरी गोष्ट, जीवन हसत खेळतच असलं पाहिजे, रडत बसण्याकरता नाही. अध्यात्म चिंतनाकरता निश्चित गांभीर्य असलं पाहिजे, पण गांभीर्य असणे आणि नैराश्य असणे यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. जीवन हा हसत खेळत आनंदाने करण्याचा विषय आहे. त्या दृष्टीची रचना मोरे या गंमत करतात ब्रह्मदेवाची. त्यांच्या अंगावर पाणी उडवलं, तो सगळा प्रसंग झाला. भगवान ब्रह्मदेवांनी स्तुती केली, मोरे यांनी आशीर्वाद दिले, हरकत नाही, आता तुमच्यातला अहंकार निघून गेला, आता तुम्ही पुन्हा सृष्टीच्या कार्याला लागा. भगवान ब्रह्मदेवांच्या मनात जेव्हा अहंकार आला होता तेव्हा त्यांचं मन चलबिचल झालं होतं, चित्त विचलित झालं होतं. त्या चित्ताला स्थिर करण्यासाठी जो प्रगटला त्याला चिंतामणी असं म्हणतात. ज्याच्या चरणाशी चित्त स्थिर होतं त्याला चिंतामणी असं म्हणतात. ते चित्त स्थावर होतं म्हणून त्या क्षेत्राला पुढे स्थावर क्षेत्र म्हटलं गेलं. जिथं सध्या आपण थेऊर या नावाने त्या क्षेत्राला ओळखतो, त्या क्षेत्रावर भगवान चिंतामणी आपल्याला दर्शन देण्यासाठी, आपल्या चिंता दूर करण्यासाठी आजही विद्यमान आहेत. आज भगवान चिंतामणीला वंदन करू आणि थांबू. जय गजानन.